चिपी विमानतळावरची सेवा डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा पालकमंत्री नितेश राणेंनी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांमुळे व्हीजेएफ म्हणजेच व्हॅल्युएबल गॅप फंडिंगला परवानगी मिळाल्यामुळे उड्डाणाचा मार्ग मोकळा झाल्याचं त्यांनी म्हटलंय। नाईट लँडिंगची परवानगी मिळाल्यामुळे मोठ्या कंपन्या विमान सेवा पुरवतील असंही राणेंनी म्हटलंय। विमानतळासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हीजीएफ व्हॅल्युएबल गॅप फंडिंग हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशामुळे चिपी विमानतळासाठी उपलब्ध होतोय। त्याच्यामुळे चिपी विमानतळासमोर येणारे सगळे अडथळे कायमस्वरूपी दूर होतील। प्रामुख्याने नाईट लँडिंगची जी परवानगी जी वर्षानुवर्ष रखडली होती आणि त्याच्यामुळे मोठे ज्या विमान कंपनी आहेत इंडिगो सारखे, विस्तारा सारखे, एअर इंडिया जे आपल्या चिपी विमानतळाकडे उतरायचे नाहीत त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे। 15 ते 20 दिवसामध्ये व्हीजीएफची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल। डिसेंबरपासून ही सेवा नियमित पद्धतीने म्हणजे डे अँड नाईट सर्व्हिस ही सुरू होईल। त्याचबरोबर डीपीडीसीच्या माध्यमातून आम्ही सुशोभीकरण असो, रस्ता रुंदीकरण असो आणि त्याचबरोबर 2.5 कोटी तिकडच्या एमईसीबीच्या लाईनसाठी म्हणजे विजेच्या कामासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे।